हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आणि ही आहे तीर्था. तुम्ही तर ओळखताच. तर आज मटणाची जत्रा आहे, तर त्याची तयारी चालू झालेली आहे. म्हणजे मटण चिरून वगैरे चूल पेटवली आणि त्यानंतर चूल पेटवून ह्यांनी मटण शिजायला पण टाकलं. आता बघताय तुम्ही की मटण शिजवून झाल्यावर साईडला बायका पण आता भाकरी करायला बसलेलंच आहेत. इथं कसं आहे की बायका भाकरी करणार, मग त्या संध्याकाळी जेवणार आणि त्याची तयारी चाललीच होती. तोपर्यंत म्हटलं दादासोबत एक राऊंड मारून यावं, मळ्यात जाऊन यावं. तर मळ्यात गेलो होतो आम्ही, कारण दादाला गाईला बैलांना पाणी पाजायचं होतं, त्यांना वैरण द्यायची होती. त्यानंतर हे जे वासरू आहे, हिचं नाव आहे देविशा आणि हिला दूध प्यायला त्यांनी सोडलं होतं. किती गोड आहे देविशा. इकडे देविशा, अय देविशा, कसली गोड आहे देविशा. अगं बाई ग, अगं बाई ग, अगं बाई ग. देविशा काय बघते? ओ, इकडचं काम झाल्यानंतर मी आणि दादा परत घरी गेलो आणि घरी जाऊन बघतोय तर काय, तर माझी आत्या तीर्थाला आंबा भरवत होती. म्हणजे ती आंबे घेऊन आली होती, तिच्या घरचे आंबे आहेत, मग ती आंबे घेऊन आली होती, ती तिला भरवत होती. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, तीर्थाला आंबे खूप आवडतात. ती बघा कशी एन्जॉय करते, मस्त बाहेर तयारी चालू, इकडे तीर्थाचा आंबा खायचा चालू. ही जी मटणाची जत्रा असते ती 3 वर्षातून एकदा केली जाते. सो यावर्षी 3 वर्ष पूर्ण झालेत म्हणून ही जत्रा केली आहे. इथे 400 भाकरी केल्या होत्या, कारण तसं जेवण बनवावं लागतं, गावातल्या लोकांना बोलवावं लागतं. 400 भाकरी आणि हा आहे रस्सा. आणि आता साईडचा पातेल्यात का ही आहे तर्री, आमच्या इकडं कट बोलतात त्याला. आता त्याची तयारी चालूच होती, आता लोक यायला पण चालू होणार होती. तर तुम्ही बघू शकता लोक आता जेवायला बसत आहेत. अगोदर ज्या लेडीज होत्या सगळ्यांना बसवलं जेवायला, त्यानंतर जे जेंट्स लोक असतात त्यांना बसवतात जेवायला. तर ते चालूच होतं. तोपर्यंत आम्ही म्हटलं थोडंसं वरती टेरेसवरती जाऊन बघून यावं. तर टेरेसवरून पण तीच गर्दी दिसत होती, बाहेर लोक जेवायला बसली होती ना, आम्ही टेरेसवरती थांबलो होतो. तर तुम्हाला मी दाखवते, हे असे लोक जेवायला बसले होते. इकडं भावड्या तर तिकडं लक्षच ठेवायला होता की कोण जेवतंय, कोण जेवलं की नाही जेवलं, मग सगळ्यांना वाढायचं चालूच होतं त्याचं. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा. बाय.